नमस्कार, प्रतिभात रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. शाळेला सुरुवात झालेली आहे आणि मग सकाळची सुद्धा गडबड असते आणि त्यातच भाजीला काय बनवावं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. तर म्हटलं चला मी बनवलेली आहे झटपट होणारे आणि चटपटीत अशी सोयाबीन भुर्जी, जी मुले आवडीने खातील आणि चवीला सुद्धा जबरदस्त. तर चला पाहूया कशी बनवायची. तर पाहू शकता आता हे मी घेतलेले आहे सोयाबीन. आता आपण काय होतं, सकाळची टिफिन बनवायची गडबड असते, तर अशा वेळी सोयाबीन भिजवताना काय करायचं, एकीकडे कोमट पाणी करायला ठेवायचं आणि कोमट पाण्यामध्ये सोयाबीन भिजवायचे, म्हणजे पटकनी भिजतात. तर चला बघा मी पाणी कोमट करून घेतलेलं आहे. अगदी कोमट पाणी केलं ना 15 मिनटात हे सोयाबीन जे असतात ते भिजतात. आता त्याच्यामध्ये थोडंसं आपण टाकूया मीठ आणि आता झाकण ठेवून 15 मिनटासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण कांदा टॅमॅटो कापून घेऊया. तर चला बघा पाहू शकता आता सोयाबीन अगदी 15 मिनटात भिजतात. कारण थंड पाण्यात जर भिजवलं तर भिजायला वेळ लागतो, त्यामुळे मी कोमट पाण्यात भिजवले आणि मस्त फुललेपणे आणि छान भिजले. आता भिजल्यानंतर ना काय करायचं, स्वच्छ 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे, कारण सोयाबीनचा जो वास असतो तो स्वच्छ धुतल्यामुळे निघून जातो. त्यामुळे सोयाबीन नेहमी भिजल्यानंतर 1-2 पाण्याने स्वच्छ असे धुवून आणि घट्ट असं पाणी पिळून घ्यायचं त्याचं. तरी बघा पाहू शकता आता हे सोयाबीन जे आहे ते मी धुवून घेतलं आणि पाणी पण त्याचं सगळं पिळून घेतलेलं आहे. आता पाहू शकता एक मीडियम आकाराचा कांदा मी काय केले बारीक चिरून घेतलेला आहे. अर्धा टॅमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर घेतलेली आहे आणि ह्या मी ना 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कारण थोडीशी भाजी तिखट हवी म्हणून. आणि लसूण घेतलेला आहे सोलेला आणि 4 ते 5 आल्याचे काप घेतलेले आहे. आता आपल्या सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूया आल्याचे तुकडे. कारण आलं लसूण हे ना बारीक चिरून टाकण्यापेक्षा मिक्सरमध्ये बारीक करून जर घेतलं ना त्याची चव छान येते सोयाबीन भुर्जीला. त्यामुळे आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहे. आता त्याच्यात थोडेसे आपण टाकूया सोयाबीन. आता हे मिक्सरला आपण थोडे बारीक करून घेऊया. तर हे बघा अशा पद्धतीने मिक्सरला फिरून घेतले आणि भिजल्यामुळे काय होतं, सोयाबीन पटकन बारीक होतात. तर अशा पद्धतीने आता मी बारीक करून घेतलेले आहे. तर शाळेची सुरुवात झाली की टिफिनची सुद्धा गडबड चालू होते आणि शाळेचा वेळ सकाळी असल्यामुळे काय होतं, भाजीसुद्धा आपली पटकन आणि झटकन होणारी पाहिजे आणि मेन म्हणजे मुलांच्या सुद्धा आवडीच्या पाहिजेत. कारण मुलांच्या आवडीची भाजी नसेल तर मुलेसुद्धा टिफिन खात नाही किंवा कंटाळा करतात. तसेच सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या रेसिपी ज्या आहेत त्या मी प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत, तर तुम्ही नक्की पहा. नाश्त्यासाठी ज्या ज्या रेसिपी आहेत, उत्तप्पे असतील, डोसे असतील किंवा पराठ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा. तर हे बघा आता ही सोयाबीन आपण मिक्सरमध्ये काय केले आहे बारीक करून घेतलेली आहे अशा पद्धतीने. आणि इकडे आपलं कांदा टॅमॅटोसुद्धा आपण बारीक चिरून घेतलं आहे. तर चला आता भाजी करून घेऊया. कढईमध्ये टाकूया आपण 4 चमचे तेल आणि तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता शाळेची सुरुवात झालेली आहे, तर असं आपण नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहणार आहेत, ज्या की मुले आवडीने खातील. त्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अर्धा चमचे टाकले आहे जिरे, अर्धा चमचा टाकूया मोहरी, थोडंसं आपण टाकूया हिंग पावडर. हिंग टाकायचं म्हणजे मुलांचं पोट वगैरे दुखत नाही, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत. आता छान जिरे मोहरीची फोडणी झाली की हा बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे, तो कांदा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. चला कांदा जो आहे छान असा लालसर रंग येईपर्यंत आपण, तर मी थोडासा मीडियम गॅस करते त्याच्यावरती परतून घेऊया. आता आपण टॅमॅटो लगेच टाकणार नाही, अगोदर आपण काय करूया, कांदा छान असा परतून घेऊया. तर बघा कांदा छान असा परतून झाला पाहू शकता. आता याच्यातच आपल्याला काय करायचं, हा टॅमॅटो जो आहे बारीक चिरलेला तो सुद्धा थोडासा हलकासा शिजवून घ्यायचा आहे, जास्त शिजवून नाही घ्यायचं आहे. थोडंसं 1-2 मिनटं फक्त असं कांद्यासोबत परतून घेऊया. तर चला हे बघा पाहू शकता कांदा पण छान परतून घेतला आहे आणि टॅमॅटो छान आता मिक्स झालेला आहे. कारण टॅमॅटो जो आपण सोयाबीनची भुर्जी करतो तर टॅमॅटो एकदम शिजवून नाही घ्यायचा, थोडासा हलकासा फक्त शिजवून घ्यायचा. अर्धा चमचा टाकलेली आहे हळद पावडर. आता आपल्या याच्यामध्ये कोणतेही मसाले एक्स्ट्राचे जे आहे ते घालायची गरज नाही, कारण आपण सोयाबीन मिक्स करताना म्हणजे आपण मिक्सरला बारीक केली तेव्हाच त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची घातलेली आहे. त्यामुळे आता आपण फक्त टाकले हळद पावडर. आता हे बारीक करून घेतलेलं आपण टाकूया सोयाबीन. तर हे मिक्स करून घेऊया, कारण सोयाबीन म्हटलं ना तर मुले आवडीने खातात.
बऱ्याच मुलांना पालेभाज्या आवडत नाही, काहींना कडधान्य आवडतात किंवा अशी सोयाबीनची भाजी वगैरे आवडतात. त्यामुळे अशी झटपट होणारी आणि चवीनुसार जबरदस्त अशी सोयाबीनची भुर्जी जर बनवली तर ते टिफिन एकदम फिनिश करतात. आणि चवीनुसार मीठ. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही आहे. आपण ही स्लो गॅसवरती वाफेवर शिजवून घेणार आहे आणि पटकन होते मेन म्हणजे. तर चला आता ही आपली सोयाबीनची भुर्जी जी आहे ना ती आपल्याला स्लो गॅसवरच व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. ही व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आता याच्यावरती ठेवूया आपण झाकण. आता ही वाफेवर आपण शिजवून घेऊया. तर झाकण काढून पाहूया, कारण मध्ये मध्ये आपल्याला थोडेसे मिक्स करून घ्यावे लागणार आहे, म्हणजे व्यवस्थित ती शिजते आणि कच्ची राहत नाही, काही नाही. व्यवस्थित शिजल्यामुळे चवीला पण छान लागते. पुन्हा आपण ठेवूया झाकण. तर चला बघा, पाहू शकता आता आपली सोयाबीनची भुर्जी जी आहे ना तयार झालेली आहे. झटपट होते आणि चवीला सुद्धा एकदम छान लागते. कारण सकाळच्या घाईगडबडीत भाजीला सुद्धा काय बनवूया, आणि आता पावसाला पण सुरुवात झाली ना तर पालेभाज्या पण व्यवस्थित भेटत नाही, भाजीपाला पण भेटत नाही, कारण पावसाने खराब होतात. त्यामुळे आपल्या घरातल्याच ज्या भाज्या असतात त्यात आपण मस्त चटपटीत बनवून दिल्या तर मुलेसुद्धा आवडीने खातात. तरी बघा, पाहू शकता मस्त आपली सोयाबीनची भाजी टिफिनसाठी तयार आहे. मस्त सोयाबीनची भाजी, चपाती आणि थोडंसं लोणचं वगैरे किंवा पापड वगैरे दिला की मुले डबा पण फस्त करतात आणि आवडीने खातात. तर मस्त अशी चटपटीत आपली सोयाबीनची भुर्जी जी आहे ती तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि विशेषतः झटपट होणारी आहे आणि चवीलासुद्धा तेवढीच जबरदस्त लागते. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.